शाहूवाडी तालुक्यात एक आशेचा किरण. रणवीर सिंग सरकार. शाहूवाडी तालुक्यातील युवा नेतृत्व. कोल्हापूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहूवाडी टाइम्स व SPS न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. रणवीर सिंग सरकार यांना लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू त्यांचे आजोबा स्वर्गीय उदयसिंगराव गायकवाड साहेब यांच्याकडून मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे. सध्या ते बँकेचे संचालक असून ग्रामीण भागातील जनतेला बँकेच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे करून देऊन बेरोजगारांच्या हाताला उद्योग त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर उदय साखर कारखान्याच्या माध्यमातून व डिस्टिलरी प्रकल्पाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले आहे. असे हे रणवीर सरकार भविष्यात शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात एक नवा आशेचा किरण आहे. भविष्यात काय होईल हे माहीत नाही, परंतु एक नेतृत्व निर्माण होत आहे यात शंका नाही. रणवीर गायकवाड म्हणजे शाहूवाडी व पन्हाळा तालुक्याचे युवकांचे आशास्थान. युवकांच्यासाठी त्यांनी शाहूवाडी तालुक्यात उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने नियोजन करत व्यवस्थित असे पद्धतीने चालविलेला आहे. शेतकऱ्यांना 15 दिवसाला ऊसाचे बिल त्यांच्या नावावर जमा होत आहे. तुडणीवाल्यांचे बिल सुद्धा 15 दिवसाला त्यांच्या नावावर जमा होत. वाहतूकवाल्यांचं सुद्धा तीच परिस्थिती आहे. सर्वांना शाहूवाडी तालुक्यात व पन्हाळा तालुक्यात व आसपासच्या तालुक्यात लोकांना कारखान्यामुळे रोजगार चांगल्या प्रकारे उपलब्ध झाला आहे. अशा या दुर्गम भागात फार मोठी असणारी ही संस्था 2500 कपॅसिटीची असणारा हा साखर कारखाना मागील वर्षी सरकारने 5000 कपॅसिटीचा दैनंदिन गाळपाचा तयार केला आणि गाळप पूर्ण करून 4,50,000 पहिल्या वर्षी उद्दिष्ट पूर्ण केले. सोबत डिस्टिलरी प्रकल्प हा 200 कोटी रुपयाचा त्याच कारखान्याच्या शेजारी उभा असून तेथे सुद्धा 200 ते 300 आपल्या तालुक्यातील व पन्हाळा तालुक्यातील तरुण काम करत आहेत. अशा अनेक आरोग्य, शिक्षण, दूध व्यवसाय अशा अनेक गोष्टी रणवीर सरकार तालुक्यात आणि बांबुडे पंचक्रोशीत तयार करणार आहेत आणि हजारो युवकांना त्याचा खरोखर लाभ होणार आहे. शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील एकमेव व्यक्ती रणवीर सिंग गायकवाड हेच युवकांचा विचार करत आहे आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. जाणारा मुंबईला युवकांचा लोंढा कमी होत तो तालुक्यातच राहावा असे मानसिंग दादांची इच्छा रणवीर सरकार पूर्ण करत आहे. आता आमचा साखर कारखाना रणवीर सिंग गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कर्जमुक्त असा झालेला आहे. का होणारी डिस्टिलरी थोड्या दिवसात पूर्ण कर्जमुक्त होईल. कारखान्यावर भरपूर प्रकारची संकट आली. सर्व संकटातनं मानसिंग दादांच्या आशीर्वादानं रणवीर सिंग गायकवाडांनी साखर कारखाना व्यवस्थितरित्या चालवून कर्जमुक्त आणि सभासदांच्या मालकीचा केला आहे. सभासदांनी साखर देणे किंवा सभासदांच्या काही अडचणी त्यांची ऊस तोडणी सर्व सरकार बारकाईनं पाहत आहेत आणि त्याचं नियोजन करत आहेत. त्याचा मी एक साक्षीदार असा पुरावा, जिवंत पुरावा असा आहे. पन्हाळा शाहूवाडीचे युवा नेते, कोल्हापूर जिल्हा बँकेचे युवा संचालक रणवीर सिंग गायकवाड यांना 34व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रणवीर सिंग गायकवाड यांनी KDCC बँकेच्या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या योजना राबवून युवकांचे मनोबल वाढवण्यात तसेच त्यांच्या हाताला काम देण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान इथं आहे. बऱ्याच
युवकांना अर्थसहाय्य देण्यात इतर बँका टाळाटाळ करतात किंवा इतर बँकेत जर आपले ग्रामीण भागातील मुलं गेली तर त्यांना अर्थसहाय्य मिळत नाही, पण रणवीर सिंग गायकवाड यांनी प्रत्येक युवकाला अर्थसहाय्य कसे मिळेल याच्यासाठी स्वतः बँकेत पाठपुरावा करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या अर्थसहाय्य त्यांना मिळवून देऊन त्यांच्या हाताला रोजगार दिला आहे. तसेच सर्वसामान्य कुटुंबांचे चूल चालवण्यापर्यंत त्यांनी आपलं काम चालू ठेवलेलं आहे. त्यांना इथून पुढील आयुष्यासाठी बांबोडे ग्रामस्थांच्याकडून तसेच चौले परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.